एकविरा देवीच्या मंदिराजवळ फोडले फटाके, मधमाशांचा भाविकांवर हल्ला, लहान मुले झाली जखमी। नवीन वर्षानिमित्त 1 जानेवारी रोजी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या भारतीय पुरातत्व खात्याचं सुरक्षित स्मारक असलेल्या कार्ला लेणीजवळ असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। मोठ्या माशांनी चावा घेतल्याने अनेक जण जखमी झालेत, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे। या ठिकाणी उंच कतळामध्ये मोठ्या उंचीपर्यंत लेणी कोरलेले आहेत। या उंच ठिकाणांवर मधमाशांची मोठी मोठी पोळी आढळून येतात, त्यामुळे इथे फटाके फोडण्यास बंदी आहे। तरी देखील काही हुल्लडबाज भाविकांनी इथे फटाके फोडले, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची पळापळ इथे पाहायला मिळाली। नवीन वर्षानिमित्त 1 जानेवारी रोजी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी केली होती। यावेळी काही अतिउत्साही तरुणांनी इथे फटाके फोडले। फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे इथे मोठ्या पोळ्यांमधील मधमाशा बिथरल्या आणि त्यांनी थेट उपस्थित असलेल्या गर्दीवर हल्ला चढवला। यामध्ये महिला पुरुषांबरोबर लहान मुलांचा देखील समावेश आहे। इथे मोठ्या प्रमाणावर मुलांची रडारड पाहायला मिळाली। एकविरा देवी हे आगरी कोळी समाजाचं कुलदैवत असल्यामुळे मुंबईतील भाविकांबरोबर पुणे जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणच्या भाविकांचीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। त्यातच नवीन वर्षानिमित्त देशभरात सर्वच तीर्थक्षेत्री भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्याप्रमाणे एकविरा देवीच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसून आलं।